प्राईम टाइमची सुरुवात करणार आहोत मुंबईच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या नव्या व्हिजन संदर्भातल्या बातमीनं। मुंबई मेट्रोपोलियन रिजन ॲक्ट 2034 शहर विकास परिषदेचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या विकासाचं व्हिजन मांडलं। मुंबई हे सर्व देशवासियांसाठी महत्त्वाचं शहर आहे। मुंबईला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचं आहे, त्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। तसंच बिल्डरांनी माचीसच्या खोक्यासारख्या इमारती न बनवता आयकॉनिक इमारती उभाराव्यात असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तसंच मुंबईला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। सभी लोगों को एक मुंबई से बहुत बड़ी अटैचमेंट है, एक लगाव है। ये मुंबई हमारी है, ये मुंबई सबको संभालती है और इसलिए मुंबई का विकास जो है, बाकी तो छोड़ो, सब बड़ा बड़ा नाम मुंबई के बीच में कोई शंघाई वंघाई कोई बोल रहे थे, लेकिन अपने को मुंबई को स्वच्छ और सुंदर बनाना है और इसमें सरकार पूरी तरह से आपको सपोर्ट करेगी, कारपोरेशन को सपोर्ट करेगी और इसमें सभी लोगों ने अपना हाथ बढ़ाने की आवश्यकता है। जैसे कंक्रीट रोड हो गया, ब्यूटिफिकेशन का काम शुरू हो जाएगा अभी मुंबई में। अभी आप थोड़ा थोड़ा देख लोगे, हम मैं जैसे कहा है सरकार बदल गई है, मुंबई भी बदलेगी, जरूर मुंबई भी बदलेगी। जैसे बिल्डर लोग जो डेवलपर है बिल्डिंग बना, जैसे साउथ मुंबई में कैसे आइकॉनिक ब्रिटिश जमाने में जैसे बिल्डिंग, उसके क्या डिजाइन, एलिवेशन, फसाड, ये कैसे है। और तो बोले उसके बाजू में बिल्डिंग बनाते सीधा एकदम बड़ा एक खोखा बन जाता है, मैच बॉक्स का एक कांच का एक ये, बराबर ना। तो उसमें एक तो बिल्डिंग हर डेवलपर ने आइकॉनिक बनाने की आवश्यकता है। उसमें क्या चाहिए आपको बताओ, इंसेंटिव देना है, क्या देना है, सरकार दे देगी। बिल्कुल थोड़ा पैसा ज्यादा खर्चा हो गया, लेकिन वो सरकार मदद करेगी। डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा मुंबईच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर स्लम्स हे जे आहेत, धारावीसारखे बाकीही स्लम्स आहेत, त्याच्यासाठी इथे चर्चा झाली की स्लम्स हे कशा प्रकारे आपण रिहॅबिलिटेट त्यांना चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी करू शकतो आणि मुंबईचं स्लम्स जे आहेत हे पूर्णपणे कशा प्रकारे कमी केलं जाईल किंबहुना पूर्णपणे जे आहे हे स्लम फ्री सिटीकडे वाटचाल कशी होईल याच्यावरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे। जेणेकरून जे आहे ते मुंबई असेल किंवा बाकी मुंबईसारखे शहरं जे आहेत ती कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचं अवलंबन करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणून या सगळ्या गोष्टी करू शकतो। आज मॅक्झिमम जे आहे ते मुंबई 2034 ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो आज आपण काय करतोय, पुढे काय प्लॅन केला पाहिजे ह्याच्यावरती जो आहे आज एक डेमो आपण बोलू शकतो, एक सुरुवात जी आहे त्या ठिकाणी आपण या समिटच्या माध्यमाने केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली। 3:30च्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले। जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली। शिवसेनेत पडलेली मोठी फूट, त्यामुळे राज्यात झालेले सत्तांतर, आगामी काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि सध्या सुरू असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत विशेष चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर बघा, गेल्या 2 महिन्यातली दोघांची तिसऱ्यांदा भेट झाली आहे। अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा या भेटीत चर्चा झाल्याचं कळतंय। शिवसेना विरुद्ध मनसे आणि ठाकरे विरुद्ध शिंदे अशा लढतीत ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेले, कारण आम्ही आज सकाळपासून इथे नाशिकमध्ये आहोत। निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल, तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेले, कारण आम्ही आज सकाळपासून इथे नाशिकमध्ये आहोत। निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल। आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले, कसं बघता? काही नाही, ते नेहमीच जात असतात, त्यामुळे काही ते नवीन असं काही नाही। पुणे महानगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना मिळकत कर वसुलीच्या नोटिसा पाठवण्यात आल्यात, परंतु ही कर वसुली थांबवण्यात यावी अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केली आहे।
राज ठाकरे यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. पुणे महापालिकेनं अचानक शहरात पूर्वलक्षी प्रभावानं मिळकत कर वसुलीच्या नोटिसा दिल्या आणि त्यानंतर हा विषय चर्चेला आला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांनी पत्र लिहून त्याबद्दलची मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत असताना पहिला राजकीय गेम राज ठाकरेंचा केला असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाडांनी केलाय. उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंना राज्याचं नेतृत्व करायचं होतं, मात्र पक्षात त्यावेळी सर्वात मोठे दावेदार राज ठाकरे होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी प्लॅन करून राज ठाकरेंना बाजूला केल्याचं संजय गायकवाडांनी म्हटलंय. ही सगळं षडयंत्र 1997 पासूनचं मी तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा काही संबंध नव्हता. संबंध होता तो फक्त राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा. मी सगळं पाहत होतो. मी 86 पासून सैनिक आहे. सगळ्यात पहिले शिवसेनेचा कार्याध्यक्ष निवडायचा होता, निवडणूक आयोगाने सांगितलं. तर सगळ्यात मोठी अडचण होती राज ठाकरे. मग प्लॅनिंग झालं. प्लॅनिंग जाऊन बरोबर स्टेजवर सगळे बसले असताना आम्ही खाली बसेल आणि मनोहर जोशीच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं राज ठाकरेंच्या कानात की राज ठाकरे तू उद्धव साहेबांचं नाव सुचव, अशी बाळासाहेबांची इच्छा आहे. आणि मग बाळासाहेबांना राज ठाकरे करू शकत नव्हती क्रॉस. राज ठाकरेंनी उद्धव सांगितलं की उद्धवला कार्याध्यक्ष करा, काही संबंध नसताना. आणि उद्धव ठाकरेंनी पहिला गेम केला तिथे राज ठाकरेंचा. महाराष्ट्रातील सद्यस्थितीतल्या राजकारणावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी परखड शब्दात टीका केली आहे. पूर्वीच राजकारणात आलो ते बरं झालं, सध्याची परिस्थिती पाहता मी राजकारणात आलो नसतो, अशा शब्दात अमित ठाकरेंनी सध्याच्या राजकीय गोंधळावर निशाणा साधला. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. राज ठाकरेंचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरेंची ही प्रतिक्रिया. अमित ठाकरेंनी थेटपणे महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळावर सडेतोड टीका केली आहे. मराठवाडा दौऱ्यावेळी अमित ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीतल्या राजकारणावर भाष्य केलं. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. कारण मला आत्ताची राजकीय परिस्थिती बघून मला ती इच्छाच नसती झाली. साहेबांनी मला मुलगा असल्यामुळे ती संधी दिली आणि ती संधी मी आज ह्या विद्यार्थ्यांना द्यायला आलो. मागील जवळपास 3 वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण देशभराचा चर्चेचा विषय ठरलाय. भाजप विरोधातील महाविकास आघाडीचा प्रयोग असो, त्यानंतर 2.5 वर्षात महाराष्ट्र विरुद्ध केंद्र सरकारचे वाद असो, ठाकरे सरकारवर करण्यात आलेले विविध आरोप असो, ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या तुरुंगवाऱ्या किंवा मग आता शिवसेनेतली बंडखोरी आणि राज्यात शिंदे फडणवीसांनी केलेलं सत्तांतर असो, महाराष्ट्रातील अशा एक ना अनेक राजकीय घडामोडींनी सबंध देशाचं लक्ष वेधलं. कधी नव्हे ते अत्यंत टोकाचा विरोध आणि शहकाटशहाचं राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. या अनुषंगानं अमित ठाकरेंचं हे विधान आल्याची शक्यता आहे. पण ज्यांच्या अवतीभोवती हे राजकारण फिरतंय त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचं मत वेगळं आहे किंवा महत्वाचं आहे. हे काही लोक जे आहे ना, जे टीका करताना घराणेशाहीवर, त्यांना मला आता विचारा ना, राजसाहेबांना जाऊन विचारा की घराणेशाही तुमची काही चालवत नाही. त्या घराण्याने त्या व्यक्तीने जर काही काम केलं असेल तर त्यांचे सुपुत्र अधिक काम करत असेल तर काही हरकत नाही आहे म्हणजे त्या काम करायला. आणि म्हणून त्या ठिकाणी उगाचच काहीतरी टोमणे मारायचे आणि ते आता राजसाहेबांना टोमणे मारून दाखवा ना म्हणा. एकंदरीतच अमित ठाकरेंच्या विधानाचे अर्थ वेगवेगळे काढले जाऊ शकतात, पण ज्या तऱ्हेनं राजकीय आरोप प्रत्यारोप आणि वार प्रतिवार केले जात आहेत ते पाहता महाराष्ट्रातील राजकारणाचा बाज बदललाय हे निश्चित. आता फक्त राजकारणापायी महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेला गालबोट लागू नये याची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय.
मशालला मत देणं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत देणं असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. तसंच आमचं टार्गेट घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवण्याचं आहे असंही बावनकुळे म्हणाले. दरम्यान त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांनाही टोले लगावले. आम्हाला असं वाटतं आता मशालला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं, उद्धवजीला मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं. आणि त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार स्वीकारणाऱ्या उद्धव ठाकरे या गटाला मराठी माणसं आणि हिंदुत्ववादी व्यक्तीने मतदान करू नये याकरता आम्ही जनजागरण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीला समोर जातो आहे तर आमचं टार्गेट असणार आहे की घड्याळ कुठं बंद पडायची, ती बारामतीत बंद पडली पाहिजे. काँग्रेसचा पंजा कुठं थांबला पाहिजे, तो साकोलीत थांबला पाहिजे. आणि मशाल जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पकडली आहे आणि उद्धव ठाकरेजींनी आता चिन्ह घेतलाय, त्या मशालला अरबी समुद्रातलं पाणी आणून पेटली तरी ते विझवावं लागेल. मला वाटतं की जयंत पाटील साहेब आणि अजित पवार साहेबांना त्यांच्या आमदारात काय चालू आहे माहिती घेतली पाहिजे. असे बॉम्बस्फोट होणार आहे, प्रवेशाचे असे बॉम्बस्फोट होणार आहे की त्यांनाही कळेल काय होत आहे. त्यामुळं अजित पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण त्यांना पुढं कळेल. मला काय वाटतं की थोडं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी थोडं आता 2 वर्ष हे जे बॅट्समन आहे ना फडणवीसजी आणि एकनाथजी शिंदे या दोघांची बॅटिंग पाहिली पाहिजे. जरा यांची 20-20 मॅच कशी चालू आहे, 18 तास कसे काम करतायत. त्यांनी मुख्यमंत्री बघितलं आहे 18 महिने मंत्रालयात न येणारे, त्यामुळे त्यांनी बॅटिंग केली आहे. जयंत पाटील साहेब, अजित पवार साहेबांची बॅटिंग चालू होती मंत्रालयात. उद्धव ठाकरे साहेब तर ना बॉलिंग करत होते ना विकेट किपर होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिनकॉन 2022 कार्यक्रमाच्या दरम्यान भ्रष्ट अधिकारी आणि रेती माफियांना सज्जड दम भरला. हे पैसे खाणारं सरकार नाही, जर कोणी पैसे खाल्ले तर त्याला सोडणार नाही, कारवाई करणार असा इशारा फडणवीसांनी दिलाय. तसंच युतीच्या काळात सरकारनं चांगली पॉलिसी आणली, मात्र सरकार गेल्यानं धोरणाला ब्रेक लागला. मात्र धोरणाला माहीत होतं की मी पुन्हा येईन असा टोलाही त्यांनी लगावला. मैं अभी आशीष जी को पूछ रहा था कि हमने आपको रेती घाट देने की बात कही थी तो उसका क्या हुआ, तो मुझे बड़ा आश्चर्य हुआ. उन्होंने कहा मैं पिछले 2 साल से प्रयास कर रहा हूं लेकिन टीपी इशू नहीं होती. तो ये तो बड़ी आश्चर्य की बात है. अगर एमएसएमसी को नहीं मिलती है तो ये तो ऐसे जितने अधिकारी हैं उनको घर पे ही बैठाना पड़ेगा. अगर हमारे सरकार के उपक्रम को कोई यहाँ पर जो जीआर हमने निकाला उसका पालन नहीं होता होगा. आशीष जी, आप तो पुराने अनुभवी, हमने साथ में काम किया है, आप चुप बैठने वालों में से नहीं है, तो आप क्यों चुप बैठे हो? बस सबके नाम दे दो, सबको घर बैठाऊंगा. ये चलेगा नहीं. ये सरकार बदलिए, समझ नहीं आना चाहिए. सरकार कोई पैसे खाने वाली सरकार नहीं है, हम लोग कोई धंधा करने वाले सरकार नहीं है. ये जो सारा रेती का व्यवहार, ये कुछ मिनिस्टर और जनप्रतिनिधि मिलकर जो काला बाजार कर रहे थे, हमको नहीं चलेगा, हमको नहीं चाहिए. हम उसमें से एक पैसा हमको चाहिए नहीं. एक एक पैसा जो सरकार का है, जनता का है, सरकार की तिजोरी में ही जाएगा. और उसमें जो करेगा, मैंने अभी आपने देखा होगा, जो सारे व्यवहार करते थे सबको जेल में डालना शुरू किया. और मैं छोड़ूंगा नहीं, मैं सबको जेल में डालूंगा. क्योंकि इस प्रकार से अगर हमारे एनवायरमेंट को पूरे तरीके से खराब करते हुए, हमारी नदियों को खोद कर और एक नया पैसा सरकार को न देते हुए इस प्रकार का व्यवहार होता होगा तो वो लोग भी सुन ले. उन्होंने आज तक क्या किया है वो किया है, इसके बाद करेंगे तो छोड़ूंगा नहीं. उनके ऊपर कार्रवाई होगी और पुलिस की कार्रवाई भी होगी, ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए. पिछले समय आशीष जी ने पॉलिसी तैयार की, लेकिन आशीष जी आपकी सारी पॉलिसीज ये सरकार जाने से वहीं के वहीं रह गई. लेकिन आपकी पॉलिसी को भी मेरे ऊपर विश्वास था. जब मैंने कहा था मैं पुन्हा येईल, तो आपकी पॉलिसी को भी मालूम था कि मैं ही आने वाला हूं.
इसलिए बीच में आपकी पॉलिसी ने मुंह ही बाहर नहीं निकाला। अब आप चिंता मत करिए, आपने जो नई माइनिंग पॉलिसी तैयार की है वो आप कब तक सबमिट करेंगे? ऑलरेडी कर दी है। हर्षदीप जी, हम जनवरी से पहले इसको कर लेंगे। 26 जनवरी बोलता हूं, बिफोर 26 जनवरी हम नई माइनिंग पॉलिसी को मान्यता देंगे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस परिषदेमध्ये 13 ठराव मंजूर झाले। चालू गळीत हंगामात एक रकमी FRP सह अधिकचे 350 रुपये प्रति टन उचल द्यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी, भारनियमन त्वरित रद्द करून शेती पंपाला विना कपात दिवसा 12 तास वीज द्यावी, तसंच केंद्र सरकारनं साखरेचा किमान विक्री दर 35 रुपये करावा, असे ठराव या परिषदेत मांडण्यात आले। 7 नोव्हेंबरला साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा सुद्धा राजू शेट्टीने केली आहे। यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला FRP अधिक 350 रुपये, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात याही वर्षी साखरेला चांगला भाव आहे, देशांतर्गत बाजारातही चांगला भाव आहे आणि इथेनॉलही चांगले पैसे मिळत आहेत। आणि म्हणून या 3 मुद्द्यावर आज निर्णय झाले आणि ते निर्णय होत असताना याची जर अंमलबजावणी होणार नसेल, महाराष्ट्र सरकार जर का साखर आयुक्तांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना पाठीशी घालणार असेल आणि वजन काट्याच्या बाबतीत काटामारीवर नियंत्रण आणणार नसेल, तर मग आम्ही आमचा हिसका दाखवू। राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान होत आहे। खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सोयाबीन, कपाशीसह कोकणात भात शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास आज पावसानं हिरवल्यानं बळीराजा मोठ्या चिंतेत सापडलाय। परतीच्या पावसामुळे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेत। दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई देता येते का, याचा सरकार विचार करत असल्याचं सुद्धा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसानं जो जबर तडाखा दिला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक आज मातीमोल झालेलं आहे। विशेषतः सोयाबीन काढणीचा हा काळ आहे आणि ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसानं या संपूर्ण शेतीला अतिशय मोठा धक्का दिला। 33% पेक्षा सातत्याच्या पावसामुळे जे नुकसान झाली असेल त्या नुकसानाचे पंचनामे केले जाईल आणि पंचनामे करून ते किती नुकसान झालेलं आहे याचा तंतोतंत माहिती महाराष्ट्र सरकारकडे जाईल आणि उपमुख्यमंत्री महोदय, फायनान्स मिनिस्टर आहे, मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब आहे, या दोघांनीही मला सांगितलं की आपण शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांनी हवालदिल होणी, हे सरकार शेतकऱ्याचा सरकार आहे आणि शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांच्या वतीने मी देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले। एकही शेतकरी, नुकसान झालेला शेतकरी तो नुकसानाच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी। पुणेकरांचा नाद करायचा नाही असं म्हणतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यात आला। PMPMLचा बस चालकानं इच्छित स्थळी उतरवलं नाही म्हणून एका तरुणानं बसमध्ये जो गोंधळ घातला त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। दार उघडा, मला उतरू द्या असं म्हणत या तरुणानं थेट बोंब ठोकली। वाचवाओ असं म्हणत हा तरुण ओरडू लागला। त्याचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावर गर्दी वाढू लागली। बसमधील प्रवाशांची तर हसून हसून मुरकुटी वळली। पिंपरी चिंचवड शहरातला या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो, चर्चेचा विषय ठरतो।